आपण पाहत आहात शिवभीमक्रांती महाराष्ट्र न्यूज चॅनल। परभणीच्या पाथरी विधानसभा मतदारसंघातून महायुतीचे अधिकृत उमेदवार राजेशदादा विटेकर मोठ्या मताधिक्याने निवडून आल्याबद्दल परभणी येथे राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या वतीने शहरातील महात्मा फुले पुतळा परिसरात फटाक्यांची जोरदार आतिषबाजी करत मिठाई वाटप करून जल्लोष साजरा करण्यात आला। यावेळी शहर जिल्हा अध्यक्ष प्रतापभाई देशमुख, श्रीमती नंदाताई राठोड, शंकर भागवत, ॲडव्होकेट विजय काळे, रामेश्वर औरंगड, सचिन पातपुंजे, सुरेश काळे, विद्या जोंधळे, अजय देशमुख, गोपीनाथ थोरात, अविनाश काळे, अजमत खान, विनोद कनकुटे, कबीर खान, विजय काळे, मोईन खान, मुनीर शेख, शेख गफ्फार, स्वामीताई, सचिन सोनटके, महेंद्र दांडगे यासह मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते आणि पदाधिकारी उपस्थित होऊन त्यांनी हा जल्लोष साजरा केला। चढउतार बरेच पाहायला मिळाले आणि शेवटच्या टप्प्यामध्ये राजेशदादा विटेकरांचा मोठ्या फरकाने इथं विजय झालेला आहे। काय प्रतिक्रिया तुमची? खरं तर पाथरीकराचे आणि परभणी जिल्ह्यातील जिंतूर असो किंवा गंगाखेड महायुती सरकारचं जे काम होतं गेल्या 2.5 वर्षामधलं, त्याच्यामध्ये महायुतीला भरघोस यश मिळालेलं आहे। परभणी वगळता परभणीमध्ये काही वेगळा प्रचार झाला आणि वेगळ्या विशिष्ट याच्यामुळं परभणी जागा महायुतीला भेटू शकली नाही। पण परभणीकरांचे आभार की पाथरी राष्ट्रवादी भाजपच्या मेघनाताई बोर्डीकर आणि रत्नाकरजी गुट्टे आसपचे हे तिन्ही उमेदवार ह्या ठिकाणी म्हणजे 2 तर डिक्लेअर झाले, ती एक उमेदवाराचं डिक्लेअर होणं बाकी आहे, पण जवळपास हा विजय निश्चित आहे। हा विजय आदरणीय महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आपले शिंदेसाहेब, देवेंद्र फडणवीस साहेब आणि आमचे नेते अजितदादा पवार साहेब ह्या तीन त्रांगडे जे आहे त्यांचा विजय आहे। महाविकास आघाडीकडून जे नेरेटिव्ह ह्या सरकारबद्दल किंवा यांच्या कामाबद्दल जो पेरण्यात आला होता ते कुठेतरी सबसेल लोकांनी, मतदारांनी इथल्याच नाही तर पूर्ण महाराष्ट्रातल्या लाडकी बहीण भया आपल्या पाठीशी महाराष्ट्रातले सर्व जनतेचे तर आभार आहेत, पण पूर्ण नेरेटिव्ह हे सबसेल खोटा जो प्रचार केला त्याने लोकांनी त्याच्याकडे कुठेही बघितलेलं नाही। कालपर्यंत आघाडी सरकारचे जे काही तथाकथित नेते आहेत त्यांचं असं म्हणणं होतं की आम्ही सरकार स्थापन करू, काहीतरी हॉटेल बुक झाले होते, प्लेन बुक केले, जे काय असेल ते असेल, पण त्यांना कुठंतरी लोकांना दिशाभूल करण्याचं काम खूप मोठ्या प्रमाणात झालं। पण ह्या निवडणुकीमध्ये जर लाडकी बहीण योजनाची अजितदादाची संकल्पना आमच्या आदिती तटकरे महिला बालकल्याण मंत्री होत्या, त्यांची जी संकल्पना होती ती फडणवीस साहेब असतील, शिंदेसाहेब असेल यांनी प्रत्यक्षात उतरवली आणि अजितदादांनी त्याला आर्थिक पाठबळ दिलं, त्यामुळे ती योजना सक्सेस झाली आणि त्या योजनेचा फायदा म्हणजे त्या योजनेचा फार मोठा परिणाम म्हणजे आमची जो महिला भगिनी आहे ती खंबीरपणे महायुतीच्या मागं उभी राहिली आणि हा सर्वस्वी विजय जर असेल तर हे आमच्या लाडक्या बहीण योजनेचा आहे। बहिणींचा आशीर्वाद मिळाला पाहिजे निश्चित। बहिणी सांगा, आज जिल्ह्याभरात प्रतापभाई देशमुख यांनी स्वतः महायुतीचे उमेदवार निवडून आणण्यासाठी जंग पछाडला अशी चर्चा आहे, काय सांगाल आपण आणि आपल्या कार्यकर्त्यांनी सर्व? आम्ही सर्व आता कसं आहे, आम्हाला पाथरी मतदारसंघ सुटला होता, आमचे राजेश विटेकर त्या ठिकाणी भरघोस मतांनी निवडून आले। पाथरीमध्ये तर असं होतं की आम्ही कुठंच नाहीत अशी चर्चा केली होती, पण राजेश विटेकरच्या माध्यमातून आज 15-16 हजाराची लीड आणखीन राऊंड बाकी आहे। पाथरीमध्ये सगळे मातबर होते, जिथं आर्थिक जे म्हणतो जी उलाढाल ती सर्वच पाथरीला आमच्या उमेदवाराकडं काही नव्हतं। दादानं दिलेली भेट म्हणजे आमदारकी होती, त्या जोरावर दादाच्या सहकार्यानं आमचा राष्ट्रवादीचा उमेदवार त्या ठिकाणी निवडून आला। इकडं जिंतूरमध्ये मेघनाताईच्याबद्दल बी बरेच वेगळे विषय समोर केले, इकडं कशाला गेले, ह्या गडावर कशाला, पण लोकांना हे सगळं बाजूला ठेवलं आणि काम करण्याला बहिणीला आणि तिला म्हणजे पूर्ण बहिणी राजेशभाईच्या माध्यमातून लाल दिवा परभणीलाही आता ते कसं आहे त्या विषयावर मी नाही बोलू शकणार, कारण ते मोठा विषय आहे। पोखरी येथे झालेल्या जाहीर सभेमध्ये राजेशदादा विटेकर असं म्हणले होते की मी जर आमदार म्हणून जनतेतून निवडून आलो तर माझी जी विधान परिषदेची जागा आहे ही मी परभणीसाठीच देणार आहे। आनंद आहे ना, तसं झालं तर आनंद आहे। परभणीकरांना म्हणजे आम्हाला अशी अपेक्षा लागून राहील की आता आम्हाला तुम्हाला आमदार बघायला मिळतील? नाही, ते ठीक आहे, तो सर्वस्वी निर्णय पक्षश्रेष्ठीचा असतो।
माझं कसं आहे, पहिलेपासून मी पक्षाकडे किंवा दादाकडे काही मागत नाही. मला जे मी करायचा प्रयत्न करतो, आला पक्षाच्या मनात तर बघू. तुम्ही लोकभूमिक चेहरा आहे. आपल्याला सर्व समाज सर्व जनाधार आहे. तुमच्याचे जनाधार आहे. तुमच्यावर प्रेम करणारा सर्व समाज आहे. नाही आहे ना, समाजाने आपला वेळोवेळी मला सहकार्य केलेलं आहे. स्थानिक याच्यामध्ये सहकार्य मलाच राहणार आहे. आणि निश्चितपणाने परभणीकर आता इथला जरी काही रिझल्ट लागला असेल तर माझ्या या शहराच्या विकासासाठी येणारी महापालिका असेल किंवा येणारी जिल्हा परिषद असेल किंवा येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्था असतील, हे आम्ही निश्चितपणाने महायुतीबरोबर घेऊन राष्ट्रवादीचा झेंडा या ठिकाणी फडकू. परभणीकरांनी अपेक्षा धरावं भया की भया उद्या आमदार होतील. मी ते नाही बोलणार. मला आता माझं मला पक्षाचा आदेश पाहिजे. मला पक्षाचा आदेश पाहिजे की आता मला पक्ष काय सांगितलं होतं की तुम्ही आता पाथरी दिली, महायुतीचा प्रचार करा. आता मला आदेश येणार आहे की तुम्ही आता स्थानिक स्वराज्य संस्था सगळ्या आपल्या पक्षाच्या आल्या पाहिजे, ते निवडून आणा. ते आपण काम करणार. धन्यवाद.